नमस्कार मंडळी. राजकारणात सध्या काय चाललंय? कधी चिखलफेक होते तर कधी स्याही फेक. पण यावेळेस प्रकरण फक्त स्याही फेक पुरतं मर्यादित राहिलेलं नाही. फक्त त्यावरून पेटलेल्या राजकारणाने आता वैयक्तिक आरोप प्रत्यारोपांची पातळी ओलांडलेली आहे. विकास लवांडे यांच्यावर झालेल्या शाही फेक नंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडालेली आहे. पण खरी आग लागली ती म्हणजे नितेश राणे यांच्या एका विधानामुळे. या प्रकरणावरून रोहित पवार आणि नितेश राणे एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत. आजच्या व्हिडिओत आपण हेच बघणार आहोत की नक्की काय झालं, कोण काय बोललं आणि या प्रकरणाचे राजकीय परिणाम काय होतील. नमस्कार मंडळी, मी गंगाधर तित्रीमारे. आपण महाराष्ट्रामध्ये राहतो व सध्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी राजकीय नेते दौऱ्यांवर आहेत. अशातच विकास लवांडे एका कार्यक्रमासाठी गेलेले असताना त्यांच्यावर अज्ञातांकडून शाई फेक करण्यात आलेली आहे. शाई फेक होणं ही महाराष्ट्राच्या राजकारणात नवी गोष्ट नाही, पण ज्या पद्धतीनं ही घटना घडली त्यावरून संताप व्यक्त केलेला जातोय. यामध्ये लवांडे यांनी एका घटनेला लोकशाहीचा अपमान म्हटलं आहे. मात्र खरी चर्चा सुरू झाली ती जेव्हा सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केलेली आहे. यामध्ये भाजप आमदार नितेश राणे यांनी या घटनेचं चक्क समर्थन केलेलं आहे. पण राणे म्हणाले आहेत की जे लोक हिंदू धर्माबद्दल किंवा आमच्या नेत्यांबद्दल चुकीचे बोलतील त्यांच्यासोबत असंच होणार आहे. आता नितेश राणेंच्या या विधानाने आगीत तेल ओतण्याचं काम केलं. त्यांनी या कृत्याला एका प्रकारे जशास तसं उत्तर असं स्वरूप दिलेलं आहे. नितेश राणेंच्या या भूमिकेमुळे सोशल मीडियावर दोन गट पडलेले आहेत. एक गट म्हणतोय की दादागिरी आहे, तर दुसरा गट म्हणतोय की नितेश राणे बरोबर बोलत आहे. तर दुसरीकडे नितेश राणेंच्या विधानानंतर रोहित पवार शांत बसतील हे शक्यच नव्हतं. रोहित पवारांनी थेट नितेश राणेंवर निशाणा साधलेला आहे. ते म्हणाले की अशा कृत्यांचं समर्थन करणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. सत्ता येते आणि जाते, पण गुंडशाहीचं समर्थन करणं योग्य नाही. त्यावर पुन्हा राणेंनी उत्तर दिलेलं. या दोन्ही तरुण नेत्यांमध्ये सध्या ट्विटरवर आणि मीडियावर माध्यमातून मोठी शाब्दिक चकमक पाहायला मिळते. रोहित पवारांनी याला वैचारिक दिवाळखोरी म्हटलेलं आहे, तर राणेंनी पवारांच्या वारसावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहे. या वादात आता शिवसेनेच्या ठाकरे गटांच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उडी घेतलेली आहे. त्या म्हणतात की शाही फेक करणं ही लेचापेचाकांची कामं आहेत. किंमत असेल तर वैचारिक लढाई लढा. त्यांनी गृहमंत्र्याकडे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केलेली आहे. दुसरीकडे मनसेची भूमिका महत्त्वाची ठरते. मनसे नेत्यांनी या घटनेला निषेध केलेला असून त्यांनी राजकीय स्टंटबाजीवरून दोन्ही बाजूंच्या नेत्यांना धारेवर धरलेलं आहे. राज्याच्या प्रश्नांवर बोलायचं सोडून हे नेते शाई फेक आणि वादातच अडकलेत का, असा सवाल मनसेकडून विचारला जातोय. व मंडळी, विचार करण्यासारखी गोष्ट आहे की यामध्ये महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या दिशेलाही जातंय व शाई फेकचं समर्थन आणि मग त्यावर होणारे खालच्या पातळीचे आरोप यामुळे जनसामान्याचे प्रश्न बाजूला पडत आहे. व दुसरीकडे विकास लवांडे प्रकरण हे प्रकरण केवळ एका व्यक्तीवर झालेली शाईफेक नाही, तर ती आजच्या स्थितीवर राजकारणाचं प्रतीक आहे. नितेश राणेंच्या आक्रमक हिंदुत्वाने रोहित पवारांची संविधानिक भूमिका, या दोघांच्या वादात आता पोलीस कोणावर कारवाई करतात आणि मुख्यमंत्री यावर काय भूमिका घेतात हे बघणं सर्वात महत्त्वाचं ठरेल. तुम्हाला काय वाटतं? शाही फेकीचे समर्थन करणे योग्य आहे का? आणि नितेश राणे विरुद्ध रोहित पवार या वादात तुमची बाजू काय आहे? कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत पाहत राहा. नमस्कार मंडळी.